मालवणमधला राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यानिमित्तानं राजकारणही तापलं। राजकारण्यांनी थेट इतिहासाचा साक्षीदार असलेल्या राजकोट किल्ल्यावरती जाऊन राडा केला। अशा स्थितीत मालवणकरांच्या काय भावना आहेत याचा वेध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझानं केला। पाहुयात एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरेंचा हा मालवणमधला ग्राउंड रिपोर्ट। जगात नाव असणारे मोदी तळ कोकणात येतात हे आम्हाला जरा कलर टाईट करणार होतच, पण हा अपमानास्पद घटना एवढी वाईट घडली आहे ना, त्याचं फार दुःख होतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय असे हातबीत म्हणजे ताणून बिनून जी उड्या मारत होतो त्या ज्यांनी आमची नाचक्की केली हो। जो मेन मुद्दा आहे तो पुतळा का पडला, त्याचबरोबर त्या पुतळ्याचं कारण काय होती ते सगळं बाजूला राहिलं आणि त्यामध्ये राजकारण सुरू झालं। महाराजांच्या पुतळ्याची क्वालिटी बघितली त्याच्यावरून असं वाटत होतं की तो पुतळा महाराजांचा नाहीच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा कोसळला किंवा पडला आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। माझ्यासोबत इथले रहिवासी स्थानिक कामत म्हणून त्यांच्याशी मी बोलणार आहे। त्यात तो दिवस, ती मुवमेंट कशी होती आणि साधारणपणे सर्वसामान्य मालवणकर किंवा तुम्ही समोर राहताय रोज दिसणारे महाराज आज आपल्याला म्हणजे दुपारी अचानकपणे दिसत नाही आहेत, हे सगळं पाहिल्यानंतरची तुमची रिॲक्शन कशी होती, मनात काय चालू झालं? आता कसं होतंय की त्यावेळी पाऊस पण जास्त होता, हवा तेज होती, पण ते पाऊस किंवा हवा तेज असल्यामुळे झालं असं सांगता येत नाही। कारण समोर बघा 360 वर्ष जवळपास उलटून गेली आहेत। महाराजांनी बांधलेला किल्ला आपल्या इतिहास सांगतो की एका रात्रीमध्ये बांधला येतो, इतिहास सांगतो, पण हा किल्ला कडक ऊन हे आता आपल्याला लागते येते, प्लस 3 महिने पाऊस जोरदार, कोकणाचा पाऊस तुम्हाला माहिती आहे किती जोरदार असतो। एवढ्या तिन्ही ऋतूंमध्ये बघा कसा 350 वर्ष उलटून गेली आहेत, कसा डौलदार आहे बघा। मी मालवणात आहे आणि पिंपळपार जे मालवणचं साधारणपणे एक फेमस स्पॉट आहे, इथं मालवणकर सर्वसामान्य बसतो। अर्थात विषय आहे तो म्हणजे पुतळा कोसळल्यानंतर इथल्या मालवणकरांना काय वाटतं, म्हणजे अगदी हातावरती पोट असणारे रिक्षावाले काही आहे त्यांच्याशी मी पहिल्यांदा सुरुवात करतोय। तुम्हाला काय वाटतं आत्ता जो पुतळा पडला ना त्याचं राजकारण काय ते करू नये। आता सोसायटीच्या वाऱ्यामध्ये समुद्र किनारे सोसायटीच्या वाऱ्यामुळे पडला, त्याला कोण जबाबदार, कोण? निसर्ग शेवटी जबाबदार आहे, बरोबर की ना? आपण आपसात भांडून काय उपयोग राजकीय पक्षांनी? साहेब, या शिवाजीच्या पुतळ्यामागे ना राजकारण्यांनी अति लक्ष घातलं आहे। शिवाजीचं हे बाजूला राहिलं आणि राजकारणी आपली पोळी भाजायला बघतायत। पुतळा झाला तो चांगलं झालं होतं, आम्हाला बरं वाटलं होतं, पण पंतप्रधान येऊन एवढा कार्यक्रम करून कोटी रुपयाचा खर्च करून पुतळा एवढ्या 8 महिन्यात पडावा हे दुर्दैव कोकणवासियांचं आहे। आणि हे राजकारणी सगळे लबाड हे राजकारण करतायत, यात शंकाच नाही, पण फार लबाड लोक हे कोणी येऊन देत आणि एवढे करोडो रुपये खर्चून तुम्ही बोगसगिरी करताय, हे बरं नाही ना हो। जगात नाचक्की झाली आणि शिवाजी महाराज म्हणजे काय सामान्य व्यक्ती नाही, म्हणजे त्याचा व्यक्तिमत्व जगातलं व्यक्तिमत्वाचा अपमान करतायत हे आम्हाला पटलेलं नाही। पक्ष कोणता आहे फॉरगॉट, परंतु ही घटना घडली, फार दुर्दैवी घडली। पुतळा पुन्हा उभारो असं म्हणतायत, त्याच्याबद्दल काय वाटतं? व्हावा, पण नक्की चांगला व्हावा। वादळ आहे, वारं आहे, ह्या वातावरणाचं बघून त्याच्यात भरीव कसा करावा तो त्यांनी ठरवावा, नंतरच करावा, नाही तर ठातूर मातूर करून पुन्हा एकदा असा अपमान करणार असेल तर नसलेला बरा। राजकारण नको, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा, पण राजकारण नको, अशी साधारणतः भावना प्रतिक्रिया इथल्या प्रत्येकाची दिसून येते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।